जय रामकृष्ण हरी. गुरु करत असताना काय पाहिलं पाहिजे त्याच्यासाठी एक उदाहरण नामदेवरायांचं आहे आणि दुसरं उदाहरण संत बाळूमामांचं आहे. ज्यावेळेस संत मुक्ताबाईने नामदेवरायांना कच्चं मडकं ठरवलं त्यावेळेस आहे ना, नामदेवराय रडत रडत विठ्ठलाकडे गेले की देवा, मी तुझ्यासमोर किंवा तू माझ्यासोबत रोज जेवण करतोस, मग मी कच्चा कसं काय? म्हणजे थोडासा अभिमान होता की देव आपल्या संग जेवण करतात, देव आपल्या संग स्वतः येऊन गप्पा गोष्टी करतात. मग देवाचं महत्त्व नामदेवरायांच्या म्हणजे कळलंच नव्हतं ना नामदेवरायांना. तेव्हा कच्चं मडकं ठरवल्यावर देवा सांग म्हणले, मी खरंच कच्चं मडकं आहे का? देव म्हणले, नामा तू खरंच कच्चं मडकं आहेस. नामदेवराय म्हणले, कसं काय देवा? अरे तुला खरंच गुरु करावं लागल. आता नामदेवराय तीर्थयात्रेला निघालेले असताना ज्ञानोबारायांच्या संग पाठवणी करण्यात आली. त्यावेळेस देव सांगतात ज्ञानदेवांना की ज्ञानदेवा, तुमच्याकडे सिद्धी आहेत, माझ्या नामाकडं सिद्धी नाहीत. माझ्या नामाकडं माझ्याशिवाय काहीच नाही. लाडके लढीवाळे नामा माझे ताने, तयाला मज होणं नाही कोणी. नामदेवराय माझे लाडके आहेत, त्यांचं लक्ष दे बरं का, त्यांना समजून घे बरं का, माझ्या नामा जरा अज्ञानी आहे. ज्ञानदेवराय म्हणले, ठीक आहे देवा. मग पुढे गेल्यानंतर त्यांनी विसोबा खेचर यांना गुरु केलं. आता त्या मंदिरात गेलेले असताना नामदेवराय विसोबा खेचर स्वामींक पाहिलं तर ते ना असं एका पिंडीवर पाय ठेवलेले होते. नामदेवराय म्हणले, हे कसे माझे गुरु असू शकतात? हे माझे गुरु असू शकत नाहीत. ह्यांनी पिंडीवर पाय ठेवलेले. म्हणले, म्हातार बाबा पिंडीवर पाय का ठेवले? तर आहे ना, मग ते विसोबा खेचर स्वामी म्हणले की माझे पाय जड झालेले, थकलेले आहेत, मला आता ते उचलत नाहीत. असं करा ना, तुम्हीच उचला आणि बाजूला ठेवा. तर त्यांनी नामदेवरायांनी उचलले, बाजूला ठेवले, त्या ठिकाणी पिंड तयार झाले. असं 12-13 वेळेस पिंड तयार झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हेच माझे गुरु होऊ शकतात. बरं, आता दुसरं एक उदाहरण असं की संत बाळूमामा हे भूतखेत हे नर्तन करती व अशी गुरुदत्ताची शक्ती. तसं बाळूमामांक शक्ती होती की ते भूतखेतांचं नर्तन करत असायचे, म्हणजे भूतखेत काढत असायचे. पण त्यांना बी गुरु करायचा होता. तर आहे ना, भूतखेत एक भूत काढलं की 1 रुपया पगडीत ते सासवायचे. असे 120 रुपये सासवले होते. तर आहे ना, त्यांनी असं मनात ठरवलेलं की जो कोणी माझ्या पगडीत किती रुपये आहे सांगन, तोच माझा गुरु असेल. मग मुळे महाराज एका ठिकाणी त्यांना भेटले. तर मुळे महाराज म्हणले, बाळो तुझ्या पगडीत 120 रुपये साचलेत, मला देतो का? बाळूमामाने चरण धरलं, सांगितलं, तुम्हीच माझे गुरु. सीताराम.